नेहा भालेराव स्वागत करते तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन रेसिपी घेऊन आले आहे, ती म्हणजे सोयाबीन टिक्की। आपल्याला रोजच प्रश्न पडलेला असतो की आपल्या मुलांसाठी काय नवीन द्यावे टिफिनसाठी, जे सोपे पण असेल आणि झटपट पण बनेल। तर मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, खास कर तुमच्या लहान मुलांसाठी। चला तर बनवून घेऊया। तर मी 2 बारीक कांदे घेतले आहे चिरून, एक टमाटा घेतलेला आहे बारीक कापून, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलं आहे, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी काळी मिरी पूड आहे, थोडीशी हळद आहे आणि मीठ आहे। हे 100 ग्रॅम सोया घेतलेला आहे मी, हे छोटे सोयाबीन आहे। डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी भाजून, आणि याच्यात आलं लसूण आणि 2-3 मिरच्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। गरम पाणी मी चांगलं उकळून घेतलेलं आहे। आता गॅस बंद केला आहे मी, आणि आपण त्याच्यात हे मिनी सोयाबीन टाकूया आणि झाकण ठेवूया। जेव्हा ते फुगत नाही ना तेव्हा झाकण ठेवायचं आहे। तर आपण झाकण काढून घेऊया। 5 मिनिटं आपण झाकण ठेवलं होतं आणि सोयाबीन चांगली बऱ्यापैकी फुगलेली आहे। आता आपण काढून घेऊया। आता आपण सगळे सोयाबीन चांगले पिळून घेऊया, त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये घसरा देऊया त्याला। सोयाबीनमध्ये खूप प्रोटीन असते, तर रोजच्या जीवनामध्ये आपण सोयाबीनला ॲड केलं पाहिजे। आणि सोयाबीनपासून खूप वेगवेगळ्या रेसिपी पण बनतात। सोयाबीन आता चांगली घसरा मारून बारीक केलेली आहे, आपण या बाउलमध्ये काढून घेऊया। जास्त बारीक नाही करायची आहे, एकच घसरा मारायचा आहे त्याला। कांदे टाकायचे आहे आता, कांदा, टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण भाजलेले डाळीचं पीठ टाकूया। हे मी भाजून घेतलेलं आहे, कच्चं टाकू नका, कच्चं टाकल्यावर टेस्ट बरोबर नाही लागत। आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी मिरेपूड व मीठ टाकायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोयाबीनमध्ये। ही रेसिपी खूप झटपट बनते, तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी। लहान मुलांना डब्याला पण देऊ शकतो आपण। थांबा थोडं नमक आहे। आपण शेप बनवून घेऊया टिक्कीचे। तुम्ही वेगवेगळे शेप पण देऊ शकता त्याला, स्टारचा, ट्रायंगलचा, तुमच्या लहान मुलांना टिफिनमध्ये आवडणार। लहान मुलांना असं वेगवेगळंच आवडतं, एकच दिल्यावर ते खूप बोर होतात। ही रेसिपी खूप इझी आहे बनवायला। रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण ही ट्राय करू शकतो, आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली। आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया। चांगलं ब्राऊन होईपर्यंत तुम्ही फ्राय करा, आणि बारीक गॅस ठेवा, गॅस फुल करू नका म्हणजे टिक्की जळून जाणार।
ते ह्या साईडनी चांगली फ्राय झालेली आहे. आपण पलटी करून घेऊया. यात आपण थोडे तांदळाचे पीठ पण ॲड करू शकतो, त्याने टिक्की अशी कुरकुरीत लागणार. ही चांगली बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे. कलर पण तिचा छान आलेला आहे, ब्राऊन. चला आपण सगळं टाकून घेऊया. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप, बटर पण वापरलं तर उत्तम आहे. आता 1 मिनिट झालेलं आहे. आपण पलटी मारून घेऊया. चांगली फ्राय झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे, ब्राऊन. आपली आलू टिक्की चांगली फ्राय झालेली आहे, ब्राऊन. आता आपण तिला काढून घेऊया. तुम्ही यामध्ये डाळीचं पीठ थोडंसं जास्त घाला, जेणेकरून ती तुटणार नाही आणि व्यवस्थित फ्राय होणार. सोयाबीन टिक्की चांगली फ्राय झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. गॅस बंद करू आणि सर्व करू. मी या सोयाबीन टिक्कीमध्ये थोडंसं बटाटा पण घालू शकतात, उकडलेलं, जेणेकरून चव पण चांगली लागणार आणि लहान मुलांना पण खूप आवडणार. तुम्ही ही सोयाबीन टिक्की लहान मुलांना शेजवान चटणी, टमॅटो केचप किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर पण देऊ शकता. त्यांना खूप आवडणार. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा. तुमचा भरघोस प्रतिसाद मला द्या. थँक्यू सो मच.